महापुरुषांचे फोटो डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात पेरा, म्हणजे परिवर्तन निश्चित होईल, असे मत प्राध्यापक डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी व्यक्त केले आहे. लोणार तालुक्यातील चिंचोली सांगळे येथे आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉक्टर गोपाल बच्छरे यांनी आपल्या प्रमुख भाषणात समाज प्रबोधन करताना आपले विचार मांडले. या प्रसंगी शिवसेना उबाटाचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, युवा शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, युवा तालुका उपप्रमुख अमोल सुटे यांनीही आपले विचार मांडले. या कार्यक्रमासाठी चिंचोलीचे सरपंच पंजाबराव घुगे, उपसरपंच दशरथ कांबळे, भारतीय जनता पार्टी साहेबराव पाईकराव, ग्रामपंचायत सदस्य रवी सुटे, गजानन आघाव, रघुनाथ सांगळे, शेषराव सांगळे, दत्तात्रय जाधव, दिनकर कांबळे, सोनू सांगळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेट्टे, लोणार. तर बाबासाहेब हे पूर्ण विश्वाचे, पूर्ण देशाचे, पूर्ण जगाचे आहेत. कारण बाबासाहेबांनी फक्त आपल्या जातीपुरता विचार केला नाही. बाबासाहेबांनी जेव्हा घटनेमध्ये कलम लिहिलं, एसटीचं, शेड्यूल कास्टचं, त्याच्या अगोदर ओबीसीचं कलम लिहिलं की नाही, आज माझा मराठा समाज, वंजारी समाज भलेही धनवान असेल, त्यांच्याकडे 100 एकर जमीन असेल, बाबासाहेबाचा फोटो डोक्यावर ठेवून चालत नाही, तर बाबासाहेबाचे विचार डोक्यात घ्यायला पाहिजे, तरच सन्मानाने जगू शकतो. बाबासाहेब हे महापुरुष नुसतं त्यांच्या जयंतीच्या दिवशी नाचायचं, डीजे लावायचं म्हणून जमत नाही, तर बाबासाहेबांचे विचार मनामध्ये पेरले गेले पाहिजे. बाबा